नमस्कार मंडळी. ताई, आज आजी करणार आहे आपल्याला वांग बटाट्याची भाजी, ती पण सफेद मस्तपैकी शेंगदाण्याच्या याच्यामध्ये. काळी भाजी नाही करणार आज आजी. हे बघा, अशा पद्धतीने बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे बटाट्याचे आणि ते पाण्यामध्ये टाकायचे आणि वांग्याचे पण सडेल ते किडीचे असतात ना, ते सुद्धा पाहून घ्यायचे आहे, जेणेकरून आपले आळ्या बिळ्या असतात वांग्यामध्ये त्या निघल्या पाहिजे. आणि बटाट्याचे चांगले तुकडे बारीक करून घेतल्यानंतर ते पाण्यामध्ये दोन्ही पण भिजत घालायचे, म्हणजे जेणेकरून काही आळ्या ते म्हणजे घाण ती निघते वांग्याची आणि बटाट्याची. हे बघा, हे राहते नाही माती लागेल ती व्यवस्थित निघते. अशा प्रकारे ते भिजत घालायचे 5-10 मिनटं, जेणेकरून घाण निघली पाहिजे. इकडे आजीचं पाणी तापते, आता लगेचच भाजी होण्यास सुरुवात होणार आहे. हे बघा, आता आजी भुजण्यासाठी शेंगदाणे टाकताय, जेणेकरून भाजीला मस्तपैकी भुजल शेंगदाणे मस्त असतात ना आजी, चव येते का कालवणाला. आणि इकडे बघा कढई घेतलेली आहे आणि इकडं वांगे चिरून ठेवलेले आहे आणि बटाटे. मस्त भाजी होणार आहे. आता आजी भाजून घेत आहे बघा. अशा पद्धतीने भुजून झालेले आहे शेंगदाणे आणि प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आजीना. चांगले परतून दिलेले आहे बघा. खरपूस कालवण होतं, भाजी खरपूस होते. आता आजीने लगेचच कढई टाकलेली आहे बघा. हे बघा, अशा पद्धतीने आजीने बटाटे ते धुवून घेतलेले आहे. आता कढईमध्ये तेल टाकायचं चालू आहे. आता हे बघा, कढईमध्ये तेल टाकणार आहे. एकदम भाजी मस्त होणार आहे. एकदम चुलीवरची गावरान पद्धतीची भाजी आहे. खायला पण चांगली असते ना आजी, चव राहते ना. हे बघा, आजीने 3 वगळे तेल टाकले आणि चवदार, बोला काय म्हणत होत्या, चवदार भाजी होती. मन घालून केलं तर भुजून भाजून. आता तुम्ही यायला शिजत टाकणार का बटाटे आणि वांग्याला? आता शिजत टाकणार, मग खोबरे शेंगदाणे मिरची वाटणार. आता मिरची कशी तयार करणार तुम्ही, म्हणजे काय काय वापरणार त्याच्यामध्ये? धन, लसूण, खोबरं, मिरच्या, शेंगदाणे, अजून मिरच्या, एवढंच. हे बघा, आजीचा कांदा कोथिंबीर मसाला. हे बघा, आता आजी टाकताय वांगे बटाटे. मस्त स्वादिष्ट भाजी होणार आहे हा ना आजी. आजीचा मसाल्याचा डबा. हे बघा, व्यवस्थित परतून घ्यायचे, म्हणजे हलवून घ्यायचं आहे त्यांना. आता याच्यामध्ये पाणी टाकून ते शिजत ठेवायचे ना आजी 10-15 मिनिटं चुलीवरती. हे बघा, आता आजींनी जाडं मीठ टाकलेलं आहे, जेणेकरून त्यांची ते संपत नसल्यामुळे आजी जर भाजीला वापरतात मस्तपैकी. आता फोडणीमध्ये म्हणजे भाजी बनणार, एकदम झणझणीत होणार ना आजी, एक नंबर. आता हे बघा, आजी पाणी टाकून तिला शिजण्यासाठी ठेवणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही पण पाणी टाका आणि वाफ दाबा त्याची. बघा, आजीने अशा बारीक पद्धतीने खोबरं कापून घेतलं आहे, जेणेकरून मिक्सर मध्ये टाकायचं आहे आणि भाजीला एकदम चव येते असे म्हणून त्याच्यामुळे खोबरं कापून टाकतात मिक्सर मध्ये. बघा, आता आजींच्या लाल मिरच्या टाकल्या आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि एका बाजूला आपले बटाटे आणि वांगे शिजत आहे बघा चुलीवरती. हे बघा, आजीने अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. त्याच्यानंतर धन टाकताय. हे बघा, धन संपलेले आहे आजींच्या आता, तरी आजच्या कालवणापुरते आहे. हे बघा, आजींची सोपी ट्रिक, शेंगदाणे एकदम सोलून घेतलेले आहे आणि आता ते पाखडताय आणि घाण निघते, जेणेकरून आता हे या बरणीच्या झाकणामध्ये घेताय, जेणेकरून हे बघा मिक्सरमध्ये नंतर वाटायचे ना. हे बघा, आताच आजींनी आपली मिरची ते दळून आणलेली आहे. धन, त्याच्यामध्ये शेंगदाणे, अजून भरपूर काय होतं साहित्य. आणि इकडे आपले वांगे ते शिजत आहे. आजी काय आता लगेच टाकायचंय का? हे बघा, आजींनी लगेचच टाकलेलं आहे. एकदम स्वादिष्ट अशी भाजी होणार आहे. आता ते व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे बघा मसाल्यामध्ये. नाही बघा, थोडंसं पाणी वाटून राहिले आजी. आता घरातील मेंबरनुसार राहतं. अशी भाजी होऊ शकते. करा आजी तुमचं काम. आणि आजी अजून पाणी वाढवत आहे बघा.
चला आता कर मी एवढीच भाजी काजूक वाढवणार आजी. थोडीशी वाढ. चवीला कशी याच्यातला आरक बिरक मस्त उतरण ना, चवीला येईन ना. एकदम स्वादिष्ट अशी भाजी झाली पाहिजे आणि खायला पण चांगली आली पाहिजे तोंडाला चवीला. अजून मसाला वाढवताय त्याच्यामध्ये हे बघा. आणि आता काही बोंबलाच्या किंवा बाबांच्या सुकटीच्या कालवणासाठी ठेवलेलं आहे. हे बघा असा आमचं एकदम चुलीवरची गावरान भाजी भाकर असते. कालवणाला काही नसल्यामुळे आजी आता रिपीट कालवण करतात म्हणजे भाज्या. आता डबल पुन्हा बटाट्याची वांग्याची भाजी आहे बघा. आणि एकदम खूप जोरात जाळ चालू आहे चुलीवर. आता भाजीला थोडीशी उकळी यायला लागली, पण आपल्याला जास्त करून थोडी घट्ट व्हायची आणि तिला ना थोडे जास्त शिजून द्यायचं आहे, जवळजवळ 10 ते 15 मिनिटे. आणि इकडं आजींची लगेच होते बघा तयारी झालेली आहे भाकरींची. भाकरी आणि इकडे आपलं बटाटे आणि वांग्याची भाजी. एक नंबर आजचं जेवण होणार आहे. अशी शिजून द्यायची आहे भाजी तुम्हाला. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तवर जय शिवराय, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तुम्ही पण अशी भाजी बनवा.